कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. मुरुड तालुक्यातील उसडी गावातील गुरुचरण जागेत मागील 25 वर्षांपासून अवैध दगडखाण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. असलम इस्माईल कादरी यांच्या माध्यमातून सुमारे 50 गुंठे जागेत हे बेकायदेशीर उत्खनन केले जात असून वन विभागाच्या डोळ्यात देखत झाडांची कत्तल होत आहे. विना परवाना सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे वन्यजीवांचा जीव धोक्यात आलेला असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या स्फोटांमुळे गाव हादरत आहे, तर चिंचगर येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. मुरुड तहसीलदारांनी 58 लाख रुपयांचा दंड ठोठावला असला तरी प्रत्यक्षात उत्खनन थांबलेले नाहीये. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून राजकीय दबावापोटी कारवाई टाळली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ही दगडखाण कायमची बंद करावी अशी जोरदार मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.